श्री स्वामी समर्थ. बाळा, आज जर तू हे ऐकलं नाहीस तर आयुष्यभर पश्चाताप करशील. श्री स्वामी समर्थांचा तुझ्यासाठी हा संदेश आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा हा संदेश साधा नाही. हा फक्त एक व्हिडिओ नाही, हा तुमच्या आयुष्याला वळण देणारा क्षण आहे. बाळा, आज जर तू हे ऐकलं नाहीस तर कदाचित खरंच आयुष्यभर तुला पश्चाताप होईल. हो, खरंच होईल. कारण काही गोष्टी वेळेवर समजल्या नाहीत तर नंतर आयुष्यभर फक्त का नाही ऐकलं तेव्हा असं केलं असतं तर असंच वाटत राहतं, पश्चाताप होतो. बाळा, वेळ निघून जाते पण संधी परत येत नाही. वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. ती खरं तर कोणासाठीच थांबत नाही. ना श्रीमंत व्यक्तीसाठी थांबते, ना गरिबा व्यक्तीसाठी थांबते. आजचा दिवस, आजचा क्षण हा पुन्हा कधीच परत येत नाही. आणि येणारही नाही. तू आज जे करू शकतेस ते उद्यावर टाकलंस तर उद्या तुझ्या हातात काहीच उरणार नाही. आपण नेहमी म्हणतो, उद्या करू, नंतर करू, आता वेळ नाही. पण स्वामी सांगतात, बाळा, हा उद्या कधी येतच नाही. आणि जेव्हा तुला समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आळस हा सर्वात मोठा शत्रू आहे. खरं तर बाळा, तुझा खरा शत्रू कोण आहे हे तुला तरी माहीत आहे का? तो कोणी दुसरा नाही, तुझा स्वतःचा शत्रू हा आळस आहे. हो, तोच तुझ्यामधला आळस, जो तुला म्हणतो थोडा वेळ आणखी बस किंवा नंतर कर. आज नाही, उद्या करू. हा आळस हळूहळू तुझं आयुष्य संपवतो. तुला कळतही नाही आणि तू मागे पडत जातोस. श्री स्वामी समर्थ सांगतात, जो माणूस आळस सोडतो तो आयुष्यात कधीच हारत नाही. जिथे विश्वास आहे तिथेच श्री स्वामी समर्थांची कृपा आहे. बाळा, विश्वास म्हणजे काय तुला माहीत आहे का? जेव्हा काहीच दिसत नाही तरीही मन म्हणतं, आता सगळं ठीक होईल. तोच विश्वास. श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेव. पूर्ण मनाने ठेव. शंका ठेवू नकोस. अर्धवट नाही, डगमगणार नाही. कारण श्री स्वामी समर्थ म्हणतात, तू एक पाऊल टाक, मी 10 पावले पुढे तुझ्या येईलच. पण तू एकच पाऊल टाकत नाहीस आणि म्हणतोस, माझं काहीच होत नाही. म्हणून भीती सोड, कारण श्री स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. बाळा, तुला कशाची भीती वाटते? अपयशाची
लोकांच्या बोलण्याची की भविष्याची, ही भीतीच तुला थांबवते. पण विचार कर, जर श्री स्वामी समर्थ तुझ्यासोबत असतील तर तुला कसली भीती? भीती ही फक्त मनातच असते, ती खरोखरी नसतेच. म्हणून तू एक पाऊल पुढे टाक. तुझ्या मनातली भीती आपोआपच पळून जाईल. खरंच तू खूप खास आहेस, पण तुला ते कधीच जाणवत नाही. बाळा, तू साधी नाहीस, तू खास आहेस, खूप खास. पण तुला स्वतःची किंमत कळतच नाही. तू स्वतःला का कमी समजतेस? तू स्वतःची तुलना इतरांशी का करतेस? पण स्वामी समर्थांनी प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे. तुझ्यातही काहीतरी खास आहे जे इतरांमध्ये नाही. फक्त तुला ते ओळखायचं आहे. बाळा, कधी कधी आयुष्य खूप कठीण वाटतं. सगळं संपल्यासारखं वाटतं. कोणी समजून घेत नाही, कोणी साथ देत नाही. पण लक्षात ठेव, श्री स्वामी समर्थ नेहमी तुझ्या सोबत आहेत. तू एकटी नाहीस, तू एकटा नाहीस. त्यामुळे घाबरू नकोस. आता पुढे श्री स्वामी समर्थ काय म्हणतात माहिती आहे का? कोणत्या 3 चुका आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतात? कोणत्या गोष्टी आहेत त्यामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होतं? आणि आता तीच माहिती आपण पाहणार आहोत. जर तुला हा संदेश मनापासून वाटला असेल तर कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ नक्की लिही. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाळा, आज जर तू हे ऐकलं नाहीस तर खरंच आयुष्यभर पश्चाताप करशील. बाळा, 3 चुका आयुष्य उद्ध्वस्त करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात चुका ह्या होतातच. पण काही चुका अशा असतात ज्या आयुष्यच बदलून टाकतात. पहिली चूक, चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवणे. तू ज्या लोकांवर डोळे बंद करून विश्वास ठेवतोस तेच लोक कधी कधी तुझं मन तोडतात. तुला वाटतं, अरे हे तर माझेच आहेत. पण वेळ आली की तेच तुझ्यापासून दूर जातात. दुसरी चूक, स्वतःवर विश्वास नसणे. तू स्वतःवरच विश्वास ठेवत नाहीस, मग जग तुझ्यावर कसा विश्वास ठेवेल? तू आधीच हार मानतेस आणि मग म्हणतेस, माझं नशीबच खराब आहे. तिसरी चूक, वेळ वाया घालवणे. मोबाईल पाहणे, सतत गप्पा मारणे, निरर्थक विचार करणे, हे सगळं तुझा वेळ खातंय आणि ते तुला कळतही नाही. कसं काय? श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझं नशीब
तूच बदलू शकतेस. तुझं नशीब तूच बदलू शकतोस. बाळा, लोक नेहमी म्हणतात नशीब असं आहे, पण श्री स्वामी समर्थ सांगतात नशीब लिहिलेलं असतं, पण बदलता येतं कसं? तर ते बदलता येतं, पण मेहनतीने, तुझ्या मनातल्या श्रद्धेने आणि तुझ्या आत ज्या सकारात्मक विचार आहेत ना, त्या विचारांनी. तू जर रोज थोडंसं बदलायला सुरुवात केलीस, तर एक दिवस सगळं बदललेलं असेल. तू जे विचार करतेस तेच तुझं आयुष्य बनतं. बाळा, तुझे विचार खूपच शक्तिशाली आहेत. तू जर सतत नकारात्मक विचार करत असशील तर आयुष्यही तसंच होईल. पण जर तू म्हणालीस मी करू शकते किंवा मी करू शकतो, माझं आयुष्य मी बदलणार आहे, तर खरंच तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. श्री स्वामी समर्थांचं नाव तुझं सर्वात मोठं शक्तिस्थान आहे. तुला माहीत आहे का बाळा, श्री स्वामी समर्थांचं नाव घेतल्याने मन शांत होतं, भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. श्री स्वामी समर्थ हा मंत्र फक्त शब्द नाही बरं का, ही दैवी शक्ती आहे. तू दररोज 21 वेळा जरी नाव घेतलेस तरी तुला फरक दिसेलच. जेव्हा कोणी तुझी साथ देत नाही, तेव्हा श्री स्वामी समर्थ खंबीरपणाने तुझी साथ देतात. बाळा, जीवनात एक वेळ येते जेव्हा सगळे तुला सोडून जातात. मित्र, नातेवाईक, आपले लोक. पण त्यावेळी श्री स्वामी समर्थ कधीच तुझी साथ सोडत नाहीत. तू फक्त त्यांना हाक मार, मनापासून त्यांना तू हाक मार. बाळा, तू खूप काही सहन केलं आहेस, हे कुणालाच माहीत नाही. तू हसतेस, पण आतून खूपच तुटलेली आहेस. रात्री झोपताना डोळ्यात तुझ्या अचानकच पाणी येतं आणि सतत मनामध्ये एकच प्रश्न येतो, माझ्यासोबतच असं का होतं? पण बाळा, हे सगळं तुझी परीक्षा आहे. श्री स्वामी समर्थ तुझी परीक्षा घेत आहे, कारण त्यांना माहीत आहे तू खूपच मजबूत आहेस. ही माहिती बाळा सर्वांना पाठव. जर तू इथपर्यंत ऐकलंच असशील तर आपल्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नकोस आणि जॉईन बटनावरती क्लिक करून एक छोटासा नक्की सपोर्ट कर. श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नकोस. माझा आशीर्वाद सदैव तुझ्यावरती आणि तुझ्या परिवारावरती सदैव राहील. हा व्हिडिओ नक्की शेअर कर, कदाचित कोणाचं तरी आयुष्य नक्कीच बदलेल.
श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.